नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज घागस माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत करतोय। आज आपण महापरीक्षा पोर्टलला अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणीवर जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आज आपण सॉल्व करणार आहोत। तर बघूया, 5चा m वा घात भागिले 5चा वजा 3रा घात बरोबर 5चा 5वा घात यासाठी m चे मूल्य किती। आपल्याला घातांकाचा नियम माहीतच असेल। घातांकाचा नियम असा आहे a छेद m छेद a चा m वा घात छेद a चा n वा घात बरोबर a चा m वजा n वा घात। हे आपलं घातांकाचं सूत्र आहे। हे सूत्र आपण इथे वापरणार आहोत। बघा, इथे भागाकार आहे म्हणजे छेद। तर बघा, 5चा m वा घात भागिले 5चा वजा 3रा घात म्हणजेच काय येईल, 5चा m वजा आणि दिलेली संख्या इथे काय आहे, वजा 3। मी आता जो लिहिलेला आहे तेच सूत्र इकडे वापरलेलं आहे आणि ते काय 5चा 5वा घात। दुसरा पण एक घातांकाचा नियम आहे की जर पाया जर म्हणजे हा जो संख्या जर सारखी असेल तर छेद काय असतात, इक्वल असतात। म्हणजेच m वजा वजा अधिक होणार, m अधिक 3 बरोबर 5 आपल्याला भेटणार। m अधिक 3 बरोबर 5 हे भेटणार। म्हणजेच m ची जी किंमत आहे ती किती भेटणार आपल्याला, 2। सो सी हे इथलं बरोबर उत्तर आहे। पुढचं बघा, 25चा वजा 1/2 चे मूल्य किती आहे। सोपी खूप गोष्ट आहे। तर तत्पूर्वी तुम्हाला थोडेसे मी फॉर्म्युला सांगतो, लक्षात घ्या। वर्गमुळात x म्हणजेच काय, x चा 1/2 वा घात। त्याचबरोबर 1/x म्हणजेच x चा वजा 1 वा घात, किंवा आपण असंही म्हणू शकतो की 1/वर्गमुळात x म्हणजेच काय असतं, तर x चा वजा 1 वा घात। वर दोन्ही जे फॉर्म्युला लिहिले त्यांच्यावरून हे तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल। मग आता इथे काय केलेलं आहे, ही अशी व्हॅल्यू दिलेली, फक्त आपल्याला 1/वर्गमुळात x फॉर्ममध्ये त्याला लिहायचे। कारण बघा इथे वजा आहे, सो इथे काय येणार आहे, तर याचं जे मूल्य आहे 1/वर्गमुळात 25 ही याची किंमत असणार आहे। परंतु ऑप्शनमध्ये तसं काही दिलेलं नाही आहे, ते डेसिमलमध्ये दिलेलं आहे, पॉईंटमध्ये दिलेलं आहे। सो आपल्याला इकडे सॉल्व करावं लागेल। 1/वर्गमुळात 25 म्हणजेच काय असतं, तर 1/5। आता 1/5 असंही कुठे ऑप्शन दिलेलं नाही, परत याला सॉल्व करावं लागेल। तर बघा, याला जर आपण सॉल्व करायला गेला डेसिमल फॉर्ममध्ये तर इथे 1 आहे, सो इथे पॉईंट घेतला, 0 पॉईंट म्हणजे तो किती झाला, 10। 5 दुने 10, सो 0.2 हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर। सो बी हे याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर बघा, 52 लोक इथे विचारलेले आहे। 52 लोक एक काम 35 दिवसात पूर्ण करतात, तर 28 लोक तेच काम किती दिवसात पूर्ण करतील। खूप सोपं आहे। 52 गुणिले 35 छेद 28 केलं की आपल्याला इकडे उत्तर भेटेल। कारण का, तेच काम आहे। 52 लोक 35 दिवसात करतात, म्हणून काय 52 गुणिले 35 करणार आपण। 52 गुणिले 35 छेद 28 लोक किती दिवसात करतील। सो किती दिवसात म्हणून मी इकडे x म्हणतोय। तर बघा, 7 चोक 28, 7 5 35 बरोबर। इथे 4 ने भाग दिला, 4 1 4, इथे राहिला 1, 4 3 12, 13 5 65 म्हणजे 65 दिवसात दिलेले हे जे काम जे आहे ते 28 लोक पूर्ण करतील। पुढचा बघा, पुढचा प्रश्न आहे, एका संख्येच्या 2 पंचमांशाच्या, आता एका संख्येच्या 2 पंचमांशाच्या 1/3 1/4 10 आहे। आपण जी एक संख्या जी म्हटलेली आहे तिला समजा मी इथे x मानतोय, x लिहिला। त्या संख्येचा काय 2 पंचमांश, सो 2 गुणिले 5, त्या संख्येचा 2 पंचमांश म्हणून 2 गुणिले 5 च्या 1/3 म्हणजेच 1/3 1/3 चा 1/3 1/4 सो 1/4 किती आहे, तर 10 आहे। तर आपल्याला म्हटलं त्या संख्येचे 40% किती असतील। आता आपण आधी ती संख्या काढून घेऊया, म्हणजे आपल्याला 40% काढायला सोपं जाईल। तर बघा, इथे जर आपण सॉल्व केला तर तुमच्या लक्षात येईल, 5 3 15, 15 चौक इथे 60, 60 गुणिले 10 म्हणजे 600 बघा, 600 बरोबर। इथे अंशाला इथे काय आहे, तर 2x, म्हणजे x ची किंमत जी भेटली आपल्याला ती किती भेटलेली आहे,
300. 600 गुणिले भागिले 2 जर केलं तर 300 ही किंमत आपल्याला एक्सची भेटलेली आहे. बट आपल्याला म्हटलं त्या संख्येच्या म्हणजेच या एक्स या संख्येच्या 40% किती असेल. सो 4 त्रिक 12, सो 120. 120 हे दिलेली संख्येच्या 40% इतके असणार आहेत. सो 120 हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर. पुढचं बघा, 2 फाशांना एकाच वेळी फिरवून फेकले तर प्राप्त होणाऱ्या संख्यांचा गुणाकार विषम संख्या असेल याची संभाव्यता काढा. आता 2 फासे फेकलेले आहेत. 2 फासे म्हणजेच काय तर 1 1 1 2 1 3 अशी आपल्याला काय भेटेल तर सॅम्पल स्पेस आपल्याला इकडे भेटून जाणार आहे. म्हणजेच एकूण जे आहेत जी संभाव्यता जी असणार आहे सॅम्पल स्पेस जो असणार तो किती 36. म्हणजेच 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 1 6 पर्यंत, नंतर परत 2 1 पर्यंत, असं कुठपर्यंत तर 6 6 पर्यंत. तर एकूण जे आहे ते किती संभाव्यता जो सॅम्पल स्पेस जो आहे तो किती भेटला 36. आता इव्हेंट आपल्याला जी सांगितलेली आहे ए घटना की प्राप्त होणाऱ्या संख्यांचा गुणाकार. संख्यांचा गुणाकार समजा इथे 1 1 भेटलेला आहे, 1 1 पहिली 1 भेटलेला आहे, 1 2 भेटलेला आहे, मग 1 गुणिले 1 1 गुणिले 2. तर असं केल्यानंतर विषम संख्या भेटेल याची संभाव्यता काढायची. याच्यासाठी काही करण्याची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला जर माहिती असेल की समसंख्याने कुठल्याही समसंख्येला जर गुणलं तर उत्तर काय असतं समसंख्या असते, आणि विषम संख्येने विषम संख्येला गुणलं तर ती संख्या काय येणार आहे विषम संख्या. तर आपल्या लक्षात येईल 1 ते 6 मध्ये जे आहेत 1 त्यानंतर 3 आणि 5 या 3च विषम संख्या आहेत बरोबर. आणि आपल्याला काय 2 फासे फेकलेले आहेत म्हणजेच 1 जे आहे तिथे किती येणार संभाव्यता 1 च्या 1 1 नंतर 1 3 1 3 आणि 1 5 1 5. ह्या कोणासाठी आल्या तर पहिली जी असणार आहे ते पहिला जो फासा फेकणार आहे तेव्हा. त्यानंतर 3 साठी पण तसंच 3 1 3 3 3 5. 5 साठी पण तसंच 5 1 5 3 आणि 5 5. कारण विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्येने विषम संख्येला गुणलं तरच आपल्याला विषम संख्या भेटेल. बाकी सगळ्यांसाठी तर समसंख्या भेटणार आहे. म्हणजेच काय इथे 3 इथे 3 इथे 3 एकूण किती 9. म्हणजे विषम संख्या एकूण किती भेटणार आहेत 2 संख्यांचा गुणाकार केल्यानंतर फक्त 9 भेटणार आहेत. सो 9 1 9 9 चौक 36. सो 1/4 1/4 हे दिलेल्या प्रश्नाचं इकडे उत्तर असणार आहे. 1/4 बघा इथे सी आपल्याला दिलेलं आहे, हे याचं उत्तर असणार आहे. ओके. पुढचा बघा, पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की 2m वर्ग वजा 8m बरोबर 0 या समीकरणाची बेरीज आणि गुणाकार काय असेल. तर बघा हे सॉल्व करण्याची काहीच गरज नाही आहे. दिलेले वर्ग समीकरण जे आहे ते ax वर्ग अधिक bx अधिक bx अधिक c बरोबर 0 या फॉर्ममध्ये जर आपण लिहिलं तर आपल्याला फक्त काय करायचं आहे बेरीज जी असते बेरजेसाठी जे फॉर्म्युला जो असतो तो काय असतो वजा b छेद a b छेद a. आणि गुणाकारासाठी जो फॉर्म्युला असतो तो काय असतो c छेद a c छेद a. आता a b c काय असतात तर लक्षात घ्या याचा जनरल फॉर्म्युला जो असतो आपला वर्ग समीकरणाचा तो असा असतो ax वर्ग अधिक bx अधिक c c बरोबर 0. दिलेले वर्ग समीकरण जे आहे x वर्गच्या बरोबर जो सहगुणक जो असतो. आता इथे x च्या ऐवजी इथे m वापरलंय त्यांनी व्हेरिएबल. सो नो प्रॉब्लेम. इथे a ची जी किंमत आहे दिलेल्या समीकरणामध्ये तर a ची किंमत किती असणार आहे तर 2 कारण ते m वर्ग. ओके. नंतर m च्या म्हणजे इथे x चा जो सहगुणक असतो त्याला आपण b म्हणतो. इथे फक्त त्यांनी व्हेरिएबल आहे तो चेंज केलेला आहे. सो m चा सहगुणक जो आहे तो किती आहे वजा 8. सो b ची जी किंमत असेल ती किती असणार आहे वजा 8. आणि इथे आपल्याला कॉन्स्टंट टर्म जी आहे म्हणजे c ओके फक्त एकेरी ज्याच्यासोबत आपला हे नाही आहे व्हेरिएबल नाही आहे चला नाही आहे तर तशी कुठली टर्मच नाही आहे म्हणजे सी ची जी व्हॅल्यू असेल ती काय असणार आहे 0. मी ते व्हॅल्यू टाकायची आहे. बघा यांची या समीकरणाची बेरीज काय असते वजा b छेद a. b ची किंमत वजा 8 आणि a ची किंमत 2. सो वजा 8 छेद 2 केले तर वजा 4 आपल्याला भेटेल बरोबर. वजा 8 छेद 2 केले सो वजा 4. ओके वजा 8 आहे ना ओके. आणि हे वजा 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 हे अधिक होणार. सो आपले हे जे किंमत आहे किती भेटणार बेरीज जी आहे ती 4 भेटणार आहे. लक्षात घ्या इथे वजा 8 आहे आणि इथे वजा b छेद a. सो वजा वजा हे अधिक झालं. त्यानंतर c छेद a. c आपली काय दिलेली आहे 0 0 0 छेद a ची किंमत किती 2. 0 छेद 2 म्हणजेच किती 0. सो 4 आणि 0 ह्या दिलेल्या किंमती असणार आहेत. सो 4 आणि 0 इथे c इथे दिलेला आहे. सो 4 आणि 0
फक्त इथे लक्षात ठेवा, बेरीज ज्यावेळेस विचारतील तेव्हा वजा बी छेद ए, आणि इकडे जर विचारलं आपल्याला गुणाकार तर सी छेद ए करायचं आहे. दिलेल्या जनरल फॉर्म्युल्याशी फक्त आपल्याला कम्पेअर करायचं आहे. नंतर पुढचं बघा, खालीलपैकी कोणती संख्या अपरिमेय संख्या आहे? अपरिमेय संख्या म्हणजे काय, आपले नॉन रिपीटेड जर आलेले असतील. आता बघा पहिल्यामध्ये जे आहे तर इथे 3 5 परत रिपीट झालेले आहेत. दुसऱ्यामध्ये जर पाहिलं तर 2 to 5 हा खरं तर आपला 15चा वर्ग आहे. सो ही अपरिमेय संख्या नसणार आहे, आपली इररॅशनल नंबर नसणार आहे. त्यानंतर हा एक लिमिटेड आहे बघा, 1 4 2 6 8. इथे प्रत्येक अंक जो आहे पॉईंट नंतर तो वेगवेगळा आहे. सो हे एक लिमिटेड अंक आहे. मग इथे फक्त एक शक्यता उरते, ती फक्त कुठली, सीची. हे बघा, हा जो सी जो आहे हा दिलेला काय आहे, इररॅशनल नंबर आहे. कारण इथे बघा सेट जो आहे तो बघा, इथे 111, इथे 11, इथे 1, आणि ते एक आल्यानंतर परत 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 हे खरं तर अनंत म्हणजे अप टू इन्फिनिटी इकडे येत राहणार आहे. सो ही जी आहे काय आहे, इररॅशनल नंबर आहे. इररॅशनल नंबरचे खूप छान एक्झाम्पल म्हणजे पायची जी किंमत असते आपली पाय 22/7 आपण त्याला लिहितो बरोबर. तर ती जी किंमत जी आहे ती एक खूप छान एक्झाम्पल आहे इररॅशनल नंबरचं. पुढचं बघा, एक इथे विचारलेलं आहे, इकडे नंबर्स दिलेले आहेत आणि इथे आपल्याला विचारलेलं आहे की इथे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय असणार आहे. तर बघा 5 3 4 केलेले, याचा अर्थ काय असतो की इथे 5 × 4 + 3 म्हणजे 5 × 20 + 3 23 23/4 23/4 पहिला अंक. त्यानंतर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी मी x म्हणतोय. नंतर 2 × 4 4 + 1 5 म्हणजे इथे 5/2 बरोबर. इथे किती 8 10 80 ने 81 81/8 बरोबर. आता मी ते सगळ्या यांचा LCM घेतोय. सो मला इथे 8 भेटेल. सो मी प्रत्येकाला इकडे 8 8 मध्ये कन्वर्ट करतोय. तर इथे अंशाला आणि छेदाला 2 ने गुणावं लागेल, म्हणजेच इथे छेदस्थानी 8 येईल. सो 23 दुने किती 46. मी फक्त काय करतोय, इथे छेद जे आहे ते सामायिक करतोय म्हणून इथे 2 ने गुणलं अंशाला आणि छेदाला. आता इथे पण मला छेद आणि अंश सारखा आणायचे, इथे काय 8 आणायचे. सो इथे 8x केलं, अंशाला 8 ने गुणलं, छेदला 8 ने गुणलं. त्यानंतर इथे जे आहे इथे 8 आणायचे म्हणजे इथे 4 ने गुणलं पाहिजे. इथे 4 ने म्हणजे वर पण 4 ने. सो 4 5 20 20/8 इथे भेटणार बरोबर. इथे किती आहे 81/8 जसेच्या तसे 81/8. आता सगळ्यांचा छेद सामायिक आला म्हणजे अंश बरोबर येणार आहेत. तर बघा 46 आणि 20 जर केले, 46 आणि 20 किती होणार 66. सो 81 मधून 66 जर गेले, 81 मधून 66 गेले म्हणजे 15. सो 8x बरोबर किती भेटणार आपल्याला, 8x बरोबर 15. हे मी डायरेक्ट केलं आहे, लक्षात येईलच तुमच्या. नंतर x बरोबर आहे 15/8 ही आपल्याला किंमत भेटणार आहे. पण बघा इथे जे दिलेलं आहे तिथे 15/8 असं कुठे दिलेलंच नाही आहे. मग इथे काय करावं लागेल, तर 8 जसा आहे तसा लिहायचा बरोबर आहे. 8 1 8 आणि त्याच्यामध्ये किती मिळवले 7 मिळवले म्हणजे 15. सो 1 7/8 इथे कुठे दिले, हे बघा हे जे आहे तिसरं जे आहे हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आणि आन्सरमध्ये पण इथे दिलेलं आहे. पुढचं बघा, याच्यामध्ये विचारलेलं आहे की या 3 पदावल्यांचा 3 पदं दिलेली आहेत, त्यांचा गुणाकार काय असेल. आता जर आपण ट्रेडिशनल मेथडने करत गेलो की या 3x ने या कंसाला गुणा, परत या 4y ने या कंसाला गुणा, तर आपलं खूप सारा वेळ जाईल आणि खूप सोपं प्रश्न आहे खरं तर. बघा इथे काय विचारलेलं आहे. इथे बघा 3x + 4y आणि 3x + 4y म्हणजेच काय, तर इथे a - b a + b याचा जर हा जर फॉर्म्युला आपण वापरला, कुठला फॉर्म्युला, a - b आणि a + b, काय असतो याचा फॉर्म्युला, a + b. याचा फॉर्म्युला असतो a² - b², हा त्याचा फॉर्म्युला. मग बघा इथे समजा 3x ला a म्हणलं आणि 4y ला b म्हणलं. मग हे जे मी इथे अंडरलाईन केलेलं जे आहे त्याचं काय येणार आहे, तर 3x² 3x² म्हणजेच काय 9x, 3x² 9x² येईल. आणि इथे काय b², b म्हणजेच काय 4y², 4² 16 16y². ही कोणाची किंमत आली, ही अंडरलाईन केलेलं जे पद आहे त्याची. आणि इकडे आपल्याला दिलेच आहे पुढचं की 9x² अधिक
16y वर्ग. आता परत तुमच्या लक्षात येईल की सारखीच परत पदं आलेली आहेत बघा. a वजा बी आणि a अधिक बी. a बी जर आपण 9x वर्गला a मानलं आणि 16y वर्गला b मानलं तर बघा a वजा बी a अधिक बी. परत तेच फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायला लागेल. म्हणजेच काय 9चा वर्ग 81 आणि x वर्गचा वर्ग म्हणजेच किती 81चा 81 x चा चौथा घात वजा इथे काय येणार 16चा वर्ग 256 256 y चा चौथा घात. हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असेल. तर बघूया आपण कुठे दिसतंय आपल्याला 81 x चा चौथा घात वजा 256. यस, सी हे दिलेल्या प्रश्नाचे इकडे उत्तर असणार आहे. नंतर पुढचं बघा. पुढे विचारलेलं आहे x अधिक b छेद a वजा b बरोबर x वजा b छेद a अधिक b या समीकरणाचे समाधान करणारी x ची किंमत काढा. आता बघा समजा जर मी इथे आहे, इथे मी समजा a ही किंमत इथे ठेवतोय बघा. a जर मी इथे किंमत ठेवली, x ची किंमत जर a ठेवली बरोबर, तर इथे काय भेटेल a अधिक b छेद a वजा b बरोबर a वजा b a अधिक b. हे बरोबर असणारच नाहीये कारण इकडे थांबा मी लिहून दाखवतो तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा x च्या ऐवजी समजा a किंमत ठेवली बघा इथे अधिक b छेद a वजा b बरोबर इथे काहीतरी किंमत वजा b बरोबर छेद a अधिक b. जर इथे बघा a ही किंमत ठेवली तर इथे काय भेटतंय a अधिक म्हणजे a अधिक b आणि इथे a वजा b होईल. जर इकडे तिरकस गुणाकार केला तर इथे काय भेटेल a अधिक b a अधिक b. मग हा काय होतो a अधिक b म्हणजे a अधिक b चा वर्ग इकडे होणार आहे आणि इकडे a वजा b म्हणजे a वजा b चा वर्ग. सो हे बरोबर इथे असणार नाहीयेत. मग आपल्याला दुसऱ्यासाठी चेक करावं लागेल. बघा इथे समजा वजा a घेतला, इथे वजा a जर किंमत ठेवली वजा a आणि इथे पण ठेवली वजा a, तर लक्षात घ्या वजा a जर इथे किंमत ठेवली म्हणजेच काय b वजा a आणि a अधिक b. इथे येणार a वजा b a वजा b. मग इथे हा इथे काय आहे तर वजा आहे. मग इथे जर आपण तिरकस गुणाकार केला तर दोन्ही संख्या ज्या आहेत त्या आपल्याला काय भेटतील सारख्याच भेटतील. जर समजा b समजा ही संख्या जर इथे ठेवली तर बघा b वजा b इथे जर b जर किंमत ठेवली तर हे डायरेक्ट शून्य होऊन जाईल. पण हे शून्य होतंय का, हे शून्य होणार नाही कारण b अधिक b इकडे होणार आहे. सो हे इथे ऑप्शन नसणार आहे. त्यानंतर बघा समजा पुढची जर शक्यता बघायला गेलं तर वजा b जर समजा इथे ठेवली, इथे किंमत इथे जर वजा b जर किंमत ठेवली तर वजा b अधिक b हे पण शून्य होऊन जाईल बरोबर. आणि इथे काही शून्य होत नाहीये बरोबरच्या या बाजूला. म्हणजेच काय एकंदरीत हे तिन्ही जे आहेत हे एलिमिनेशनने पण सुद्धा करू शकता की हे येत नाहीये, हे येत नाहीये, हे पण येत नाहीये. म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं हे उत्तर असणार हे एलिमिनेशनने सुद्धा सॉल्व्ह करू शकता. नंतर पुढचं बघा. पुढचं आपल्याला विचारलेलं आहे की 2x वर्ग वजा 2ay वर्गला ax वजा ay ने भाग दिल्यास भागाकार किती येईल. आता बघा याने याला भाग दिला तर भागाकार किती येईल. तर असं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की ax वजा ही जिथे दिलेली किंमत आहे बघा ax वजा ay ने जर कुठल्या संख्येला गुणलं तर हे येईल. तर बघा इथे जर बघितलं आपण तर 2ax वर्ग आहे. इथे काय आहे 2ax वर्ग. आता इथे ax दिसतंय म्हणजेच काय या ax नी एकतर 2 ने गुणलं पाहिजे आणि x ने कुठेतरी गुणलं पाहिजे. तर बघा 2x असं मला फक्त इथे याच ऑप्शनमध्ये दिसतंय 2x इथे दिसतंय आणि दुसरं जे पद आहे दुसरं पद म्हणजेच काय a वजा ay. सो इथे वजा ay म्हणजे इथे 2y हे पाहिजे. सो इथे x अधिक y इथे दिलेलंच आहे. मग इथे दोघांमधला जर 2 इथे कॉमन घेतला तर x अधिक y म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं हे उत्तर असेल. आपण उलट केलेलं आहे. उलट म्हणजेच कसं की या पदानं ऑप्शनपैकी कुठल्या पदाने गुणलं, या पदाने ऑप्शनपैकी कुठल्या पदाला गुणलं तर उत्तर हे येईल. आणि आपण बघितलं तर बी हे फक्त एकच ऑप्शन जिथे आहे की जिथे 2 हा आकडा आहे. 2 आकडा दुसरं कुठेच नाही आहे. सो आपण डायरेक्ट डोळे झाकून म्हणू शकतो की बी हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर. पुढचं बघा. पुढचं विचारलेलं आहे की x चा 5वा घात वजा
6x चौथा घात अधिक 9x तिसरा घात वजा 4x वर्ग अधिक 24x अधिक 50 ला जर x वजा 3 ने भाग दिला तर बाकी काय उरेल. आता बघा ही खूप मोठी पद दिसत आहे पण काहीच नाही याच्यामध्ये. बघा x वजा 3 आहे ते. आता ही जर 3 पद जर पाहिली तर बघा इथे किती आहे 9 आणि इथे वजा 6x चा चौथा घात. जर या 3 पदांना समजा मी x वर्गने जर भागलं, या 3 पदांना x वर्गने जर भागलं तर मला काय भेटेल x वर्ग x चा तिसऱ्या घाताने मी इथे भागतोय हा. ओके या 3 पदांना इथे काय भेटेल x वर्ग वजा 6x अधिक 9 जर x घनने याला जर भागलं मग हे काय मला एक काय भेटतं एक वर्ग समीकरण. आता आपल्याला माहिती आहे वर्ग समीकरणामध्ये 9 चे असे अवयव पाडायचे आहेत की ज्यांची बेरीज जी आहे ती वजा 6 यायला पाहिजे. वजा 6 कशी येईल तर वजा 3 गुणिले वजा 3 केलं तर काय येईल वजा 6. मला फक्त सांगण्याचा हेच उद्देश की या पदाचं जे अवयव जे आहे ते x वजा 3 हे अवयव असणार आहे. म्हणजेच x वजा 3 ने जर या पदाला जर भागलं तर आपली बाकी काय येणार आहे 0 येणार आहे. सो आपल्याला दिलेल्या भागाकारामध्ये हे पद घ्यायची काही गरज नाही. मग फक्त आपल्याला x वजा 3 ने कुणाला भागायचं आहे तर या 3 पदांना भागायचं आहे. म्हणजेच काय x वजा 3 बघा इथे लिहितोय मी x वजा 3 x वजा 3 इथे काय घ्यायचं आहे वजा 4x वर्ग अधिक 24x अधिक 50 बरोबर. मी इथे काय वजा 4x वर्ग आहे म्हणजे ते वजा 4x बरोबर. वजा 4x ने याला जर गुणलं तर किती भेटेल वजा 4x चा वर्ग वजा 4 त्रिक 12 म्हणजे ते अधिक होणार अधिक 12x बरोबर. हे दोन्ही जाणार बरोबर. इथे येणार वजा 24 मधून 12 गेले ते किती राहणार 12. सो 12x अधिक 50 म्हणजे नंतर काय करायचं आपल्याला तर इथे किती 12 आहेत अधिक 12 आहेत. सो इथे अधिक घ्यायचं आहे. इथे 12 ने जर इथे गुणलं तर 12x इथे काय वजा. सो वजा 12 त्रिक 36 सो 36 इथे चिन्ह बदलणार हे वजा होणार हे अधिक होणार 12 जाणार 50 अधिक 36 म्हणजेच किती 86. सो दिलेल्या प्रश्नाचं जे बाकी जी असणार आहे आपल्याला बाकीच विचारलेली आहे तर किती असणार आहे ती 86. म्हणजेच कुठला तर बी हे दिलेल्या प्रश्नाचं काय असणार आहे उत्तर. पुढचं बघा. पुढचं आपल्याला विचारलेलं आहे की हॅश भागिले 3x वर्ग yz बरोबर 2xyz असेल तर हॅश म्हणजे किती असलं पाहिजे. लक्षात घ्या हॅश जे आहे भागिले हे बरोबर इतकं म्हणजेच काय या दोन संख्यांचा जो गुणाकार जो आहे बघा कसं आहे. समजा इथे a छेद b बरोबर c दिलेला आहे तर आपण असंही म्हणू शकतो a बरोबर b गुणिले c. तसंच इथे केलेलं आहे की आपल्याला इथे ए जी म्हटलेली आहे तिथे काय म्हटलंय हॅश म्हटलंय म्हणून आपण काय करतोय या पदाचा आणि या पदाचा गुणाकार करतोय. तर 3 दुने किती होतात